मोरे सौंडकर कानगाव तुकाई 3, दौंड वाढीव सोनेवाडी 2, नांदगाव वाढीव खामगाव कानगाव 8, नांदगाव अशा एकूण 5 गावातील अध्यक्ष महोदय 8 पाझर योजनेच्या योजना करण्यासंदर्भामध्ये शासनाच्याकडे तशा प्रकारची मागणी केली होती. त्यामुळे अध्यक्ष महोदय एकच मुद्दा महत्त्वाचा होता की याच्यामध्ये जो खर्च होणार आहे त्याच्यामध्ये 20% शेतकऱ्यांचा सहभाग असायचा असा त्या ठिकाणी आहे आणि बाकी उर्वरित खर्च मग शासनाने करावा. सन्माननीय सदस्य रावणकुल साहेबांनी जी मागणी केली की याच्यातली 20% अटसुद्धा शिथिल करावी आणि 100% तो खर्च शासनाने करावा अध्यक्ष महोदय अशी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये अंतिमतः आता आपण निर्णय केलेला आहे आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून 100% शासनाच्या खर्चावर ही योजना आपण कार्यान्वित करतोय. मला वाटतं सध्या एखाद्या महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. आता खरं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते अडचणीचं आहे, परंतु धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आपण केलेला आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने पावसाळा संपल्याबरोबर या बाबतीमध्ये कार्यवाही आपल्या अध्यक्ष महोदय करता येईल. अध्यक्ष महोदय, जो पुरंदर मुळा मोठा नदीवर जो स्वयंचलित बॅरेजच्या संदर्भातला त्यांचा जो मुद्दा आहे भीमा नदीवर साधारण 8 बंधाऱ्यांची त्यांची मागणी होती, पण त्या बंधारे जुने झालेले आहेत. त्याचे काही मापदंड आता तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु निश्चितपणे त्या बंधाऱ्यांचं रूपांतर स्वयंचलित बॅरेजमध्ये करण्यासंदर्भात मला वाटतं आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करून यामध्ये जे काही प्रचलित धोरण आता आहे त्यामध्ये सुधारणा करून यालासुद्धा मान्यता देण्याबद्दल अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपण विचार करू. यामध्ये दौंड तालुक्यातील ज्या पूर्व भागातील अनेक गावांना उजनी धरणाच्या बॅकवॉटरचा फायदा होतो, परंतु बऱ्याच वेळा उजनी धरणाचं बॅकवॉटर अध्यक्ष महोदय जेव्हा खाली जातं तर वरची सगळी गावं म्हणजे एका बाजूला दौंड आहे एका बाजूला श्रीगोंदा आहे असे 2 तालुक्याला तर प्रभावित होतात. मग तिथे बॅरेज बांधण्याच्या संदर्भातला जो मुद्दा होता उच्च पातळीचा बॅरेज अध्यक्ष महोदय तत्वतः आपण त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने या बाबतीमध्ये लवकरच सर्वेक्षणाचं काम करण्याकरता मान्यता दिलेली आहे. तसं सर्वेक्षणाचं काम अध्यक्ष महोदय पूर्ण होईल. आवश्यक DPR तयार करून या बॅरेजच्या कामाला अध्यक्ष महोदय मान्यता देऊन कामाला सुरुवात करता येईल. अध्यक्ष महोदय, खडकवासल्याच्या फुरसंगी बोगद्याच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो उल्लेख केला साधारण 2000 अधिक कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय आणि विशेष करून खडकवासल्याच्या धरणातून खाली इंदापूर बारामतीकडे जो पाण्याचा प्रश्न आहे तो पुणे शहरातून तो कालवा जात होता म्हणून अडचणीत होत्या, तर त्याचा बंदिस्त करण्याचा निर्णय झाला. कामाला सुरुवात झाली. अध्यक्ष महोदय, साधारण मार्च 2029 पर्यंत ते काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. किंबहुना तो लवकर करण्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे प्रयत्न करू. मुळशीच्या बाबतीमध्ये जे टाटा पॉवरकडून पाणी आपल्याला मुळशी धरणाचं पाहिजे ही मागणी सन्मान्य सदस्य वारंवार मान्य कुल साहेबांची आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात टाटा पॉवरचे जे अध्यक्ष आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. मला वाटतं ह्या आठवड्यामध्ये परत आम्ही टाटाच्या समोरच्या टाटा पॉवरच्या अध्यक्षांच्या समेत चर्चा करून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर याच्यावर बैठक झालेली होती. सूर्य समितीचं एक अहवाल प्राप्त झालेला आहे शासनाला अध्यक्ष महोदय आणि त्या बाबतीतसुद्धा या संदर्भामध्ये एक सकारात्मक होता मी की पाणी द्यावं लागेल. टाटा कंपनीसुद्धा त्याला प्रतिसाद देते. फक्त